हाय. नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं? बरे आहेत ना सगळे? चला भाऊ बहिणीनं कामावून जरा आज उशिरा सुटलो होतो कारण की गिरायक होतं जरा दुकानात. चांगला 7:30 काय का मी पाहुणे 8:30 वाजले होते आम्हाला कारण की साड्यांसाठी गिरायक आलं होतं भाऊ बहिणींना. आणि कसं असतं, बाया माणसाला लगे लवकर अशा साड्या चॉईस होत नाही त्या. त्यामुळे काय होतं, त्यांची मनपसंत साडी सापडण्यासाठी जरा वेळच लागतो. त्यासाठी जे आपलं काम आहे आपण करत राहतो भाऊ बहिणीनं. जे आपल्या समोर गिरायक असेल ते असं अर्धवट आपण सोडून येऊ पण शकत नाही. जरी आपला टाइम झाला ना तरी नाही येऊ शकत आपण. तर त्यासाठी भाऊ बहिणीनं उशीर झाला आपल्याला थोडा. आणि आज शुक्रवार दिवस असतो, बाजारचा दिवस आमचा, भेळ भजी खायचा. आणि तुम्हाला पण भेळची पार्टी भाऊ बहिणीनं. त्याचा विषय काय झाला माहितीये का, तुमचं दाजी बाजार आणत्यात, आणण्याविषयी काही विषय नाही बरं का. पण ती कसं बाजार आणतात तुम्हाला सांगते. लसूण ही आहे ना लय बारका आणतात, एवढी एवढीशीच पुडी असते त्या लसणाची. सकाळचा एक तर कामाचा गडबडीचा टाइम असतो त्यामुळे ती लसूण सोलायला ह्यालाच लय वेळ लागतो. मग एकदमच मी लसूण लसूण खोबऱ्याचं आहे ना ती मी कूट करून ठेवते बरं का. पण असं होते भाऊ बहिणीनं कामावरनं काय कमी 7:15 7:30 वाजता त्या घरी यायला, 7:45 वाजता त्या. मग तिथनं घरी येऊन स्वयंपाक पाणी हे करायचा, मग ती लसूण ही सोलायचा मला इतका कंटाळा येतो ना काय सांगायचं तुम्हाला. त्यात माझं पाय लय दुखत्यात, पायाच्या टाचा गुडघ्यापासून खाली पाय लय दुखतात. त्यामुळं आहे ना जशा तसं आपलं करत असते मी. तर आज म्हणलं की आता तुमच्या दाजीचं काय, गड्या माणसाचं किती केलं तर भाऊ बहिणी फरकच पडतो बाजारात. आणि बाया माणसाचा फरकच पडतो. आपण कसं म्हणजे जरा आपल्याला पाहिजे लक्ष आपण उचलून आणत असतो. मग तुमच्या दाजीला जरी सांगितलं ना तरी भाऊ बहिणींना नाही त्यांच्या एवढं डोक्यात बसून. त्यात विषय असं झाला की एवढा पाऊस झाला ना आज बाजार दिवशी, बाजारात पाऊस आला जरा लय म्हणजे चांगला पाऊस झाला शितुडा. सगळं पाणी पाणी झालं होतं, इतका पाऊस झाला होता. त्यात पाऊस बी पडला. आणि कसं आहे तुमचं दाजीचं लांब लांब काम चालू असतं भाऊ बहिणीनं कधी कधी. मग त्यात पगारीला ह्याला उशीर होतो. पगार घ्यायचा मग तिथून बाजारात जायचं. त्यामुळे मग काय म्हणलं की चला आता आज आपणच जावं बाजारला. शक्यतो मी नाही जात बरं का. कधी मध्ये जर असं अडचणीचं काय असेल आणायचं तरच मी जात असते बाजारला, नाहीतर मी तर शुक्रवारी काय नाही जात बाजारला. म्हणलं चला आता ह्या शुक्रवारी जावंच बाजारला. चला आता काय काय आणलंय ती तर तुम्हाला दाखवते. पहिला तर ही आरसा आणलेला आहे. आरसा नवीनच होता बरं का, जत्रत घेतलेला. तर विषय असा झाला भाऊ बहिणीनं फुटला होता आरसा. त्यामुळे त्याच्यावर काय आरसाच नाही लागतं असावा. कपाट कपाट आहे त्याचा आहे तर बरं का आपला आरसा, पण बारका आरसा बी असावा एखादा. काय करा म्हणून एक आरसा आणलेला आहे मी. 80 रुपयाचा आरसा म्हणत होत्या, 80 रुपयाला. काय स्वस्त राहिलंय. 60 रुपयाचा आरसा घेतला हे मग आम्ही. एक आरसा आणलाय. खायला आहे आपलं नेहमीचं भाऊ बहिणींना. वडापाव, मैसूर पाक आणल्यात हे बाजारात मी. बाय बाय बाय. ओली भेळचं सगळं पाणीच बाहेर आले. ओली भेळ भजी, वाळली भेळ. त्यातलं आमच्या सासूबाईंना आधी मी काढून तिथंच कारण की येता येतच म्हणलं काढून घ्या. काय होतं भाऊ बहिणीला परत मी तर घरी आली की जायचं बी कंटाळा आणि ती बी येत नाही इकडं. चला जाऊ द्या म्हणलं, आपल्या आधी तुम्ही म्हणलं तुमचं खायला काढून घ्या आणि तुम्हाला जेव्हा खायचंय तेव्हा तुम्ही तुमचं खावा. बरोबर आहे का नाही. तर आणलं आपले बाजारचं आठवड्याचं खायला असतं भाऊ बहिणींना. आठवड्यात एकदा गावाकडे कसं असतं, आठवड्यात एकदा बाजार असतो. आणि भेळ खाल्ल्याशिवाय, वाळली भेळ खाल्ल्याशिवाय खरं बाजार असल्यासारखं वाटत नाही. म्हणून खास बाजार दिवशी वाळले भेळ हमखास खायची. मी तर खाते, मला आवडते, मी खाते. आता भेळ काय तशी शिल्लक राहत नाही बरं का. एवढे तर एक टायमाला आपण खाऊ शकत नाही भेळ. परत दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी अशी राहिलेली मी भेळ खाते. पण कामामुळं काय होतंय भाऊ बहिणीनं सवड भेटा नाही. त्या फ्रीज आहे का नाही फ्रीजवरती भेळ ती गेल्या शुक्रवारची हाय अशी भेळ आहे. ऐक
एकच नंबर आणले तुम्ही. ओली मटकी आणलेली आहे मी. कोंबाची मटकी चांगली असते. उद्याच्याला मस्तपैकी अशी बनवून न्यायची डब्याला. हो म्हणलं बाजार आधी. ₹10 कोथमीर. ₹20 पावशेर वांग. वांगी लय भारी येते बरं का. अख्खं वांग मस्त पैकी असं बनवते. काय भाऊ बहिणी रेसिपी टाकलं आहे ना मला काय सांगायचं तुम्हाला. पावशेर वांगी अगदी काटेचे येते आहे का. माझ्या आवडतेच वांग आहे. मला आवडतं वांग. आवडे ना खाते मी वांग. अख्खं वांग आणि भात. ₹15चे अर्ध टमाटे. ₹30 किलो. ₹25चा दोडका पावशेर. जास्त काय नाही आणलं आणि शक्यतो म्हणजे जास्त बाजार बसलाच नव्हता पहिली गोष्ट तर पावसामुळं. मध्ये आधी जर काही कमी पडलं तर येईल आणायला. परत ₹20ची शेवग्याची शेंग आहे. दिशी आता काय राहिलंच नाही भावा बहिणींना. दिशी एवढी एवढीच असते शेवग्याची शेंग. एवढी एवढीच काय भारी लागते, काय चवीला लागते, काय एकदमच चमचमीत झणझणीत लागते. झणझणीत पण नाहीच ते राव. आणि आपली ब्रेड आले ब्रेड. ₹25ची पावशेर शेंग. हे 2 टिकल्याचे डबे आणले ते मी. आपले एवढे माझ्या स्वतःसाठी शॉपिंग केलेले आहे मी. 2 टिकल्याच्या डब्या आणि आरसा. कांदा आणले ₹40चे 2 किलो आणले. जास्त कधी कुठली वस्तू काय महाग होईल काय सांगता येत नाही. राहिलं स्वतः काय वाद. गवार तेवढी आणली बघा मी कवळी लुसलुशी. आणि मोठं लसूण आणलं तर मला ₹50 पावशेर. आता टेन्शन नाही आपल्या एक्सलला विषय सांगतो.
चला भाऊ बहिणीनं कसं काय वाटलं तुम्हाला आजचा बाजार आपला. नक्कीच सांगा, तुम्ही पण भेळ खायला या. आणि नकळत आपली केलेली थोडीशी शॉपिंग कशी वाटली बस सांगा मला. चला मग, आणि भेळ तुम्ही पण खायला या. तसं भाऊ बहिणीनं मला काय कामामुळं जास्त व्हिडिओ काढायला जमत नाही बरं का. तरी पण हाय असं तर तुम्ही करतायच, आपली भाऊ बहीण सपोर्ट करतात, असं तुमचा सपोर्ट राहू द्या व्हिडिओना, असंच प्रेम राहू द्या. या सगळ्यांनी आपापली काळजी. बाय बाय.